या ऐतिहासिक पवित्र भूमीत ही एक निष्ठावंतांची महासभा होते. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार, खासदार आमच्या भगिनी सुप्रियाताई, संग्रामदादा थोपटे, आमदार संजय जगताप, शशिकांतजी शिंदे, या भागातले आमचे शिवसेनेचे तडफदार नेते कुलदीप तात्या कोंडे, आणि मगाशी फार मोठी व्यासपीठावरल्या नेत्यांची यादी सुप्रियाताईंनी वाचली. त्या उमेदवार आहेत, त्यांना वाचावंच लागेल. पण आज आपण इथे सगळे जमलेले आहात ते माननीय शरद पवार साहेबांना ऐकण्यासाठी. सुप्रियाताईंनी मला आमंत्रण दिलं, मी आलो, कारण हे घरचं नातं आहे. शरद पवार या देशातले राजकारणातले पितामह आहेत. मी त्यांना भीष्म पिता हा यासाठी म्हणत नाही, कारण भीष्म कौरवांच्या बाजूने होता आणि भीष्म शेवटी हा लढाईच्या शेवटी शरपंजरी पडला, लढू शकला नाही. पण हा आमचा पितामह अजून मैदानामध्ये उभा आहे, लढतोय. आणि लढणाऱ्याचाच इतिहास लिहिला जातो, पळपुट्यांचा नाही. या व्यासपीठावर आणि समोर ही लढणाऱ्यांची फौज आहे. सुप्रियाताईंनी मगाशी आपल्या भाषणामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मांडला विकासाच्या दृष्टीनं. तो म्हणजे आपलं सरकार आल्यावर आपण कर्जमाफी करू असंच आपण सांगितलं. नक्कीच कर्जमाफी करू, पण गद्दारांना माफी करणार नाही. माफी करू शेतकऱ्यांसाठी, पण गद्दारांना माफी करणार नाही. गद्दारीला माफी नाही यापुढे. मग असे व्यासपीठावर बसलो असताना पवार साहेबांनी समोर असं दाखवलं, पहा इथे किती पांढऱ्या टोप्या आहेत. त्या या भागामध्ये अजूनही पांढऱ्या टोप्या आहेत. आणि जरा सूर्य मावळला, हे प्रकाश हा सुरू झाला आणि या टोप्या अधिक उजळून निघाल्या, स्वच्छ चकचकीत. ह्या टोप्या काही BJPच्या वॉशिंग मशीनमधून धुवून आलेल्या नाहीत. या ओरिजिनल प्रामाणिक, या बदलणाऱ्या टोप्या नाही आहेत. आज इथे बदलली, उद्या तिथे बदलली, अजिबात नाही. ही लढाई जी आहे सुप्रियाजी, बारामतीतली लढाई नाही आहे, ही महाराष्ट्राची लढाई आहे. आणि महाराष्ट्राची लढाई या बारामतीच्या मैदानात किंवा या युद्धभूमीवर खेळली जाते. उद्धव ठाकरे सुद्धा दौरे करतायत, माननीय शरद पवार साहेब फिरतायत, परवा राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत. पण महाराष्ट्रातली लढाई ही मोदी विरुद्ध माननीय शरद पवार आहे. महाराष्ट्रातली लढाई ही उद्धव ठाकरे विरुद्ध नरेंद्र मोदी आहे. आपण आता विचार करायचा आहे की ज्या महाराष्ट्रानं इतकी आक्रमणं परतवून लावली, मोगलांना पाणी चारलं,
आता आमच्या भाषेमध्ये बोटं छाटली, अफजल खानाचा कोथळा काढला वगैरे नाही, पाणीचा. जर गुजरात सारखं राज्य या महाराष्ट्रावर आक्रमण करणार असेल आणि महाराष्ट्राचा संपूर्ण उद्योग पळवून नेला जात असेल आणि त्यांचा डोळा या महाराष्ट्रात स्वाभिमान अभिमान यासाठी लढणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यांचे नेते माननीय शरद पवार, बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना यांच्या पाठीत वार करून हा महाराष्ट्र ताब्यात घेण्याचा विचार कोणी करत असेल तर हा मराठी माणूस छत्रपती शिवाजी राजांचा मावळा अजूनही जिवंत आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. काही लोक गेले सोडून, अजूनही जातील, पण ज्यांनी त्यांना आमदार बनवलं, खासदार बनवलं, मंत्री बनवलं, ती जनता आणि ते माननीय शरद पवार साहेब अजून इथेच आहेत, लक्षात घ्या. सुप्रियाताई, चित्र असं आहे महाराष्ट्रातलं, आकड्यात मोजू नका वगैरे ठीक आहे. परवा अमित शहा आले आणि काय म्हटले, यावेळेला महाराष्ट्रामध्ये मिशन 45. मिशन 45. मिशनच्या गोष्टी तुम्ही करू नका, तुम्ही कमिशनच्या गोष्टी करा. तुमचा पक्ष कमिशनवर पोचलेला पक्ष आहे. आम्ही मिशनवाले आहोत. आमचं मिशन आहे या राज्यातली प्रत्येक जागा महाविकास आघाडी म्हणून आम्ही जिंकू. या राज्यातला प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे आणि त्या प्रत्येकाच्या मागे हे तीनही पक्ष ठामपणे उभे राहतील आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो. 45 पार काय, 4-5 जिंकल्या तरी पुरे, लाज राहील. देशाचे प्रधानमंत्री म्हणतात अब की बार 400 पार. क्या आपका बाप का राज आहे क्या? याच्यावरती आमची घोषणा आहे, आपकी बार 400 पार, आपकी बार भाजपा तडीपार. तडीपार. तुम्ही आम्हाला तडीपारीच्या नोटिसा देता, आमच्या कार्यकर्त्यांना. तुम्ही आमच्या नेत्यांना, आमच्या सहकाऱ्यांना ईडीच्या, इन्कम टॅक्सच्या, सीबीआयच्या नोटिसा देता. पण ही जनता 2024च्या प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला तडीपारीची नोटीस दिल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे की नाही? आहे. विकासाच्या नावाखाली लोक सोडून गेले. विकास कशाला जातो रे तू? विकास करायला जातोय. भारतीय जनता पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणे. नरेंद्र मोदी विकास पुरुष, अमित शहाला विकासाची कितीतरी महान दृष्टी. पण विकास करायला लागतात काँग्रेसची माणसं, राष्ट्रवादी काँग्रेसची माणसं, शिवसेनेची माणसं. विकास बरं का. फार सुंदर मला एक कविता त्या दिवशी वाचनामध्ये आली. नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला. नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला, त्याच्याकडून जमिना म्हणून बारामतीचा बघितला. तो पुरेना म्हणून नांदेडवाल्याचा हात धरला. बघू आता तरी कमळाबाईच्या पोटी विकास पैदा होतो का? अरे स्वतःला होत नाही. स्वतः विकास विकास विकास, कुठे आहे विकास?
म्हणून हे 3-3 बाहेरचे नवरे केले. त्यांच्याने सुद्धा होणार नाही. या महाराष्ट्राचा विकास, या देशाचा विकास गेल्या 70 वर्षात झाला तो काँग्रेस पक्षाने केला. काँग्रेसचे आमचे मतभेद आहेत ना, होते, आज आम्ही एकत्र आहोत. पण ह्यांना वाटते की हा देश 2014 साली निर्माण झाला. 2014च्या आधी हा देशच नव्हता. 2014च्या आधी शरद पवार नव्हते, यशवंतराव चव्हाण नव्हते, बाळासाहेब ठाकरे नव्हते, पंडित नेहरू नव्हते, सरदार वल्लभभाई पटेल नव्हते, देशच नव्हता. हे सगळं जे दिसतंय मगाशी सुप्रियाताईंनी सांगितलं. लाल किल्ला सुद्धा मोदींनी बांधला, गेटवे ऑफ इंडिया मोदींनी बांधला, तिकडे इंडिया गेट आहे ते मोदींनी बांधलं, रिझर्व्ह बँक मोदींनी बांधली. मग त्या बँकेतले पैसे पळवायला अमित शहाला आणला. हा विकास, हा यांचा विकास. बरं का? तर कोणत्या विकासाच्या तुम्ही गोष्टी करताय? काय विकास केलात तुम्ही? एक नंबरचे ढोंगी आणि एक खोटारडे लोक आहेत. खरं म्हणजे आमचं सरकार तर 100% येत आहे 2024ला केंद्रात आणि महाराष्ट्रात. या सरकारनं, मोदीनं गेल्या काही वर्षात इतक्या लोकांना भारतरत्न दिलेलं आहे. पण एक स्पेशल भारतरत्न मला मोदींना द्यायचं आहे. मी पवार साहेबांची परवानगी त्यासाठी घेईन. एक स्पेशल भारतरत्न, विशेष भारतरत्न पुरस्कार नरेंद्र मोदींना द्यायला पाहिजे. इतक्या जलद गतीनं फेकाफेक करणारा माणूस या जगात दुसरा जन्माला आला नाही. तो भारतात जन्माला आला, तो भारतीय जनता पक्षात जन्माला आला. कसं काय सुचतं या लोकांना? कुठे ट्रेनिंग मिळतं या लोकांना? कुठे कार्यशाळा यांची आहे? हे परवा महाशय कलकत्त्याला गेले नरेंद्र मोदी आणि काय म्हणाले की मी लहान असताना, हे यांना लहानपणीचं फार आठवतं अजून. मी लहान असताना मला कलकत्त्यातल्या मेट्रो ट्रेनविषयी फार आकर्षण वाटायचं आणि मी लहानपणी कलकत्त्यात मेट्रो ट्रेन पाहायला आलो होतो. मोदीचा जन्म झाला 1950 साली. कलकत्त्यात मेट्रो ट्रेन आली 1985 साली. तेव्हा हा माणूस होता 36 वर्षाचा. 36 वर्षाच्या माणसाला वाटतं मी लहान आहे. बरं का? हा कुठल्या तरी गुजरातच्या स्टेशनला चहा विकायचा. ज्या स्टेशनवर हा चहा विकायचा, मोदीचा जन्म झाला 1950 साली. ते स्टेशन निर्माण झालं 1971 साली. तिथे रेल्वे धावली 1974 साली आणि हा त्या स्टेशनवर लहानपणी चहा विकायचा. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक स्पेशल भारतरत्न ह्यांना द्यायला हवं, जलद गतीनं फेकाफेक करणारी व्यक्ती म्हणून. किंवा या फेकाफेकीचा एक खेळ म्हणून ऑलिम्पिकमध्ये समावेश करावा आणि त्या खेळाचं कोच, वस्ताद म्हणून नरेंद्र मोदीची नेमणूक करावी. अशा प्रकारचा काहीतरी एखादा विचार आपल्याला शरद पवार साहेबांच्या, कारण त्यांच्या खेळाशी संबंध आहे. जर नाही, आणि मोदीचा पण आहे, अमित शहाचा पण आहे. हातामध्ये बॅट न धरता हा जय शहा भारतीय क्रिकेटचा अध्यक्ष झाला. मला कोणीतरी विचारलं जय शहाचा आणि क्रिकेटचा संबंध काय? मी म्हटलं सुनील गावस्करला क्रिकेट त्याने शिकवलं आहे. कपिल देवला बॉल कसा घासायचा आहे त्याने शिकवलं आहे. वीरेंद्र सेहवागला सिक्सर मारता येत नव्हता, तो या जय शहाने शिकवला. त्याच्यामुळे तो भारतीय क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष आहे. हे असे चोर, लफंगे, ढोंगी, खोटाटे लोक या देशावर आणि महाराष्ट्रावर राज्य करत आहेत.
आणि जय श्रीराम म्हणतायत. अरे श्रीरामाचं नाव घ्यायची त्यांची लायकी आहे. राम हा सत्यवचनी होता, राम एकनिष्ठ होता, राम कुटुंब वत्सल होता. मोदी साहेब, रामाला कुटुंब होतं. तुम्ही कोणत्या क्या मेरा देश मेरा परिवार. अरे जो माणूस फोटो काढताना कोणी मध्ये आला ते त्या माणसाला ढकलतो, त्याचा कसा का परिवार असेल. तो मध्ये येणारा आपल्या मंत्र्याला ढकलतो हार घालताना, तो त्याचा परिवार होऊ शकत नाही. ते देश त्याचा परिवार कसा होणार. हा परिवार हा शेतकऱ्यांचा परिवार. शेतकरी आत्महत्या करतोय. या महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षामध्ये हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हा त्याचा परिवार नाहीये. हिंदुत्व. काश्मीरमध्ये हजारो काश्मीरी पंडितांना आम्ही परत त्यांच्या घरी पाठवू असे आणि वचन 2014ला दिलं आणि मतं घेतली. आजही काश्मीरी पंडित हे निर्वासितांच्या छावण्यामध्ये जगतायत. त्यांचा आक्रोश त्यांच्यापर्यंत जात नाही. हे काश्मीरी पंडित त्यांच्या परिवारात नाही. मणिपूर पेटलाय. हजारो महिलांची तिथे नग्न धिंड काढली जाते. लोकांना रस्त्यावर गोळ्या मारल्या जात आहेत. त्या मणिपूरला कधी त्यांना जावं असं वाटलं नाही. त्या लोकांचं दुःख समजून घ्यावं असं वाटलं नाही. मणिपूरची जनता त्याच्या परिवारात येत नाही. हजारो जवान गेल्या 10 वर्षामध्ये शहीद झाले. काश्मीरच्या खोऱ्यात, अरुणाचलच्या खोऱ्यात, लडाखमध्ये. ते जवानांचं कुटुंब त्याच्या परिवारामध्ये येत नाही. कोणता परिवार म्हणता आपण. याचा परिवार फक्त दोघांचाच आहे, तो आणि अमित शहा. याचा पलीकडे त्याला परिवार नाही. पण हा महाराष्ट्र जो आहे हा कुटुंब बस. बाळासाहेब ठाकरेंनी जनतेवर कुटुंबासारखं प्रेम केलं. पवार साहेबांनी कुटुंबासारखं प्रेम केलं. आम्हाला परिवारावर बोलण्याचा अधिकार आहे. एक राज्य या महाराष्ट्रात चालवलं जात आहे. घटनाबाह्य सरकार चालवलं जात आहे. बेकायदेशीर सरकार चालवलं जात आहे. सरळ सरळ पक्षांतरबंदी कायद्याचा मुद्दा पाडून एक सरकार चालवलं जात आहे. जी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी माणसावरील होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय शरद पवार साहेबांनी स्थापन केला, एका अस्मितेच्या विचारातून शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, ते पवार साहेब इथे समोर बसलेत निवडणूक आयोगासमोर. सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोग बघतोय की पक्षाचे अध्यक्ष समोर बसलेत आणि निर्णय काय, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची, शिवसेना यांची. अहो ते जन्माला आले नव्हते. शिवसेना स्थापन झाली तेव्हा शिवसेना त्यांच्याकडे. ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत एक राहुल नार्वेकर. त्यांनी 4 पक्ष बदलले आतापर्यंत. ते शिवसेनेमध्ये होते, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस बेईमान लोकांच्या हातात दिली. विधानसभा अध्यक्षानं कसं वागू नये घटनात्मक पदावर बसलेला त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे राहुल नार्वेकर. मग अशी शशिकांत शिंदेने मला आठवण करून दिली. कागद आहे शिंदे साहेब. संग्राम थोपटे बोलत होते, नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यावर संग्राम थोपटे यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चाललं होतं. आज जर संग्राम थोपटे त्यावेळेला विधानसभेचे अध्यक्ष असते तर ते इकडल्या निष्ठावान छत्रपती शिवरायांच्या मावळ्यासारखेच वागले असते, कायद्यानं वागले असते, या देशाच्या संविधानानुसार वागले असते. आणि एक गद्दारांचं सरकार त्याने येऊ दिलं नसतं.
कारण ही भूमी निष्ठावंतांची आहे, भूमी छत्रपती शिवरायांची आहे. आणि त्या मातीतला माणूस जर त्या खुर्चीवर त्या वेळेला बसला असता तर महाराष्ट्रावरती हे अशा प्रकारचं दळभद्र राज्य कधीच आलं नसतं. याच भूमीमध्ये स्वराज्य स्थापन झालं आणि याच भूमीतून आपल्याला पुन्हा एकदा नव्या स्वातंत्र्याची लढाई लढायची आहे, छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं. आणि मला खात्री आहे ज्या प्रकारचा उत्साह आपण दाखवताय, ज्या प्रकारच्या निष्ठा आपण दाखवताय, ज्या प्रकारे आपण माननीय शरद पवार यांच्यावर श्रद्धा दाखवताय, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, आम्ही सगळे या लढाईमध्ये पवार साहेब आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आणि ही बारामतीची लढाई नसून ही महाराष्ट्राची लढाई आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे, प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाची लढाई आहे. संयुक्त महाराष्ट्राचा काळ आपण पाहिलाय पवार साहेब. त्यावेळेला ज्या प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये होतं की प्रत्येक महाराष्ट्राच्या गद्दाराला गाडण्याचं काम तेव्हाच्या मराठी माणसानं केलं आणि हा महाराष्ट्र निर्माण झाला. आज तेच वातावरण या राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. आणि आपण सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे की महाराष्ट्रावर येणारे आक्रमण आपण परतवून लावू. आणि सुप्रियाताई, आपण या देशामध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणार आहात आणि त्यासाठी इकडला आमचा प्रत्येक शिवसैनिक कामाला लागेल. संग्रामदादा थोपटे, आपण आहातच, ही जबाबदारी आपण घेतली पाहिजे. इतकंच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.